वोट चोरीचा आरोप करून भाजपसह निवडणूक आयोगाला वारंवार टार्गेट करणाऱ्या राहुल गांधींवरच आता लेटर बॉम्ब पडलाय। राहुल गांधींविरोधात देशभरातले 272 प्रतिष्ठित लोक मैदानात उतरले आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाचं समर्थन करत या प्रतिष्ठितांनी राहुल गांधींविरोधात खुलं पत्र लिहिलंय। काँग्रेस पक्ष वोट चोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावरील विश्वास उडवतोय अशी टीका या पत्रातून करण्यात आली आहे। घटनात्मक संस्थांविरोधात राहुल गांधी बिखारी प्रचार करत असल्याची टीका पत्रातून करण्यात आली आहे। या पत्रावर 16 माजी न्यायमूर्ती, 123 निवृत्त सनदी अधिकाऱ्यांसह 14 माजी राजदूत, 133 निवृत्त सेना अधिकारी यांच्या सह्या आहेत। तर राहुल गांधींना लिहिलेल्या खुल्या पत्रात नेमकं काय आहे ते बघूया। भारताच्या लोकशाहीवर शस्त्रांनी नव्हे तर द्वेषपूर्ण विखारी भाषणामुळे होणाऱ्या हल्ल्यांबाबत चिंता वाटत आहे असा पत्रातला आशय आहे। काही नेते रचनात्मक पर्याय न देता आधारहीन आरोपांना राजकीय नाट्याचा भाग बनवतात। लोकसभा विरोधी पक्षनेत्यांनी अणुबॉम्बसारखे पुरावे असल्याचं सांगताना वापरलेली भाषा ही अशोभनीय आहे असं या पत्रामध्ये म्हटलंय। तर अशा भयंकर आरोपांनंतरही त्यांनी औपचारिक तक्रार केलेली नाही, प्रतिज्ञापत्रही दिलेलं नाही। तर आयोगाने आपल्या SIR पद्धतीची पूर्ण माहिती सार्वजनिकरित्या दिली। त्यामुळे हे आरोप राजकीय नैराश्याला संस्थात्मक रोषाचा मुखवटा चढवण्याचा प्रयत्नच दिसतात असं या पत्रामध्ये म्हटलंय। सतत पराभवानंतर साचलेला राग, नैराश्य यामुळे विश्वासार्हता सुधारण्याऐवजी संस्थांवर हल्ले केले जात आहेत। खोटे बोगस मतदार, परदेशी नागरिक अशांना मतदार यादीत स्थान मिळू नये इतर देश निवडणूक प्रक्रियेचं संरक्षण करतात, तसं भारतानेही ते करणं गरजेचं आहे। ही पक्षीय राजकारणाची बाब नाही, हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।